नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज एक ऐतिहासिक दिवस आपण आपल्या भारतीय मार्केटमध्ये पाहिलेला आहे. मग ते निफ्टी असू द्यात, बँक निफ्टी असू द्यात, मिड कॅप निफ्टी, ओव्हरऑल सगळेच इंडेक्स किंवा काही स्टॉक असतील, बँकिंग सेक्टरमधले असतील किंवा इतर PSU सेक्टरमधले स्टॉक असतील, अतिशय चांगली मूव्हमेंट. म्हणजे एवढं मोठं गॅप पाहिलेलं तुम्हाला कदाचित आठवत नसेल किंवा जवळजवळ 40 महिन्यानंतर अशा पद्धतीची तेजी आपण पाहतो. एक मोठी मूव्हमेंट आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळालेली आहे. एक्झिट पोल आल्याच्या नंतर क्लिअर होते. कालच्या व्हिडिओमध्येही आपण डिस्कस केलं होतं, त्या अगोदर विकली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्येही आपण डिस्कस केलं की ज्या पद्धतीचा एक्झिट पोल आहे किंवा ज्या पद्धतीचं सेंटिमेंट आहे, एक चांगलं गॅपअप आपल्याला नक्कीच मिळेल. खरं तर आपली एवढं मोठं गॅपअप म्हणजे 800 पॉईंटच्या गॅपअपच्या अपेक्षा नव्हती. आपल्या अपेक्षा होती इथे 300 पॉईंटच्या आसपास एखादं गॅपअप होईल, 300-400 पॉईंट मॅक्झिमम ही अपेक्षा होती. परंतु त्याच्यापेक्षाही मोठं गॅपअप झालं. आता मी कालही सांगितल्याप्रमाणे आम्ही कॅरी करून गेलेलो होतो पोझिशन आणि नेकेड पोझिशन होत्या कॉल साईडच्या. त्याच्यामुळे भरमसाठ म्हणजे आमचे जेवढे काही मेंबर्स आहेत त्यांना सगळ्यांना अगदी भरमसाठ प्रॉफिट आज दिवसभरामध्ये पाहायला मिळालेलं आहे. बरं, आता उद्या काय होऊ शकतं? उद्या महत्त्वाचं काय आहे? निफ्टी, बँक निफ्टीची ट्रेडिंग आणि त्यामध्ये फिन निफ्टीची जी एक्सपायरी आहे. त्याबरोबरच उद्या आहे लोकसभेचा रिझल्ट. उद्या समजणार आहे की नक्की काय होतं आहे. एक्झिट पोल आहे असे कन्वर्ट होत आहेत की याच्यामध्ये काही कमी जास्त होतं आहे. मग त्यावरती उद्याचा दिवस डिपेंड असणार आहे. त्या अगोदर एकदा रेकमेंड करतो सगळ्यांना, जाऊन 2019चा जो रिझल्ट आहे ना, त्या दिवशी नक्की कशा पद्धतीचं कामकाज झालं होतं ना, ते एकदा चेक करून घ्या. त्याबरोबरच आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर आता उद्या लेवल्स वगैरे बाकी कोणत्याही फंदात किंवा भानगडीत पडायची गरज नाही आहे. उद्या फक्त आणि फक्त लॉजिक वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? लॉजिक. जसं आज काय सांगितलं होतं, तुम्ही टेलिग्राम चॅनलला नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल किंवा माझे मार्केट नावाने तुम्ही सर्च करा. 2100च्या आसपास काहीतरी आपले सबस्क्रायबर्स आहेत तिथे, तो जॉईन करून घ्या. सकाळी मार्केट सुरू होण्याच्या अगोदरच मी मेसेज करून ठेवलेला होता की जर विक्स 20च्या आसपास येतो ना तर आणि तरच नवीन बायर्सला संधी आहे. आणि सकाळी एक चांगलं गॅपअप, त्यानंतर पहिली कॅन्डल 15 मिनिटाची आहे, कॅन्डल खाली आली आणि विक्स जवळजवळ 14 ते 15% ड्रॉप आपण विक्समध्ये पाहिला. जो विक्स 24-25 होता तो 19-20मध्ये येताना पाहायला मिळाला आणि एक चांगलं बाईंग इथं झालं. जरी ही मुवमेंट मोठी वाटत नसली ना तरी तुम्ही जाऊन चेक करा ऑप्शन, अगदी आउट ऑफ द मनीचा. म्हणजे मी 23,700चा ऑप्शन सांगतो, एकदा जाऊन चेक करा. तो 23,700चा ऑप्शन अगदी 70-80 रुपयांपासून शेवटी 240पर्यंत जाताना पाहायला मिळालं. म्हणजे तिप्पट होताना आपल्याला तो पाहायला मिळाला. ही मुवमेंट एवढी मोठी नाही आहे. म्हणजे अगदी तर एक वेळ अशी होती की दिवसभर असं वाटत होतं की 200-220च्या दरम्यानच आहे का निफ्टी, आणि शेवटी एक चांगली कॅन्डल येऊन तरी डे कॅन्डल जर पाहिली तर थोडीफार रेड आहे. आता उद्या महत्त्वाचं काय आहे? उद्यासाठी लेवल वगैरे विसरून अगदी 2-3 मिनिटात सांगून देतो. निफ्टी, बँक निफ्टी आणि निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसमध्ये आपण काय करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं उद्या किती गॅपअप होतं यावरती लक्ष द्यायचं आहे. कारण का 8 वाजता काउंटिंग सुरू होईल. उद्या 8 वाजता काउंटिंग सुरू होईल आणि 9 वाजता आपलं मार्केट सुरू होईल. म्हणजे या 1 तासामध्ये बरंचसं चित्र क्लिअर होतं. आता काय होतं आहे, पहिलं काय असायचं, सुरुवातीला पोस्टल बॅलेट जे आहेत ते पोस्टल वोट जे आहेत ते काउंट केले जायचे. परंतु मागच्या इलेक्शनपासून तसं होत नाही आहे. सुरुवातीलाच EVM ज्या मशीन आहेत त्या ओपन केल्या जातात आणि त्यांचं काउंटिंग होतं. त्याच्यामुळे या 1 तासामध्ये खूप सारं काउंटिंग झालेलं असतं आणि एक चित्र आपल्यासमोर आलेलं असतं की या दिशेने जाईल. त्यामुळे जर तिथे चांगलं चित्र असेल ना तर तुम्हाला जवळजवळ उद्यासुद्धा 400 ते 500 पॉईंटचं गॅपअप पाहायला मिळालं तर काही विशेष वाटायला नको. आपण त्याच्या दृष्टीने चर्चा नको करायला. सगळ्यात महत्त्वाची लेवल काय आहे, जर आपण 23,400च्या वरती ओपन होतो आणि सस्टेन करतो तर आपल्याला 23,500 ही जी महत्त्वाची लेवल आहे ती ब्रेक होताना पाहायला मिळून 23,800 आणि मग 24,000ची लेवलसुद्धा पाहायला मिळेल. पण आता ही 24,000ची लेवल किंवा 23,800ची लेवल ही टेक्निकल ब्रेकआउट आहे म्हणून येईल असं नाही आहे. किती सीट येत आहेत यावरती डिपेंड असणार आहे. जर 350+ सीट येत आहेत जे की आत्ता पोलमध्ये दिसत आहेत तर आपल्याला मार्केट 23,500 23,800 या ठिकाणावरून एक रिजेक्शन घेताना पाहायला मिळू शकतं. कारण का जी काय मुवमेंट झालेली आहे ना आज, ती एक्झिट पोलमध्ये तेवढ्या सीट आहेत आणि ते मार्केटने आपण काय म्हणू शकतो ॲब्झॉर्ब केलेलं आहे. जी काही इन्फॉर्मेशन मार्केटपर्यंत आली ना ती आजच्या मुवमेंटने ॲब्झॉर्ब केलेली आहे. त्याच्यामुळे 350ने एवढा मोठा फरक पडेल असं वाटत नाही. एखादा स्पाईक लागू शकतो पण मार्केट वरतीच जाईल असं होणार नाही जर 350च्या आसपास. जर 400+ सीट दिसत आहेत BJP इंडिया अलायनला तर मात्र मार्केट 24,000 सुद्धा टेस्ट करायला जाऊ शकतं आणि मग त्याच पद्धतीने आपण आपला ट्रेड प्लॅन करणार आहे. आता डाऊन साईड कधी पॉसिबल आहे? डाऊन साईडची पहिली महत्त्वाची लेवल आहे 23,100च्या खालीच आपल्याला डाऊन साईड पॉसिबल आहे. पण एक लक्षात ठेवा, जर गॅपअप होतोय आणि सीट एकाच जागेवरती राहत आहेत म्हणजे 325-350 या दरम्यान, तर मग वरती एक शॉर्ट तुम्ही बनवू शकता. एखादा पुट घेण्याची संधी तुम्हाला 23,800 23,900च्या आसपास जिथे ओपन होऊन सस्टेन करते तिथे मिळू शकते. किंवा मार्केट जर खाली जाते तर 23,100च्या खाली डेफिनेटली तुम्ही शॉर्ट पोझिशनमध्ये जाऊ शकता. जर गव्हर्नमेंट
फॉर्म होत नाही आहे किंवा फॉर्म होतं आहे, परंतु 310 315च्या आसपास जागा येतात. तर जास्त नाही, पण एक लक्षात ठेवा, हा जो काही गॅप बनलेला आहे ना, तो उद्या किंवा परवा बँक निफ्टीची एक्सपायरी आहे तेव्हा फील होताना पाहायला मिळू शकतो. गव्हर्नमेंट नक्कीच बनणार आहे, परंतु जे काही मार्केटने मुवमेंट दिलेली आहे 350 360च्या अपेक्षेने ती पूर्ण न झाल्यामुळे हा जो काही गॅप आहे तो आपल्याला फील होताना पाहायला मिळणार आहे. आणि वर्स्ट केस सिनेरिओमध्ये काय होईल, जर BJP गव्हर्नमेंट फॉर्म करण्याच्या स्थितीत नसेल तर आपल्याला उद्या जेवढी आज काही कॅन्डल म्हणजे जर इथून तुम्ही पकडलं तर जेवढी मुवमेंट आली ना ती सगळी खाऊन मार्केट याच्या खालीसुद्धा म्हणजे ते 22,400च्या खालीसुद्धा जाताना पाहायला मिळेल. कदाचित ते उद्या होईल किंवा नाही होईल, परंतु जर BJP गव्हर्नमेंट फॉर्म नाही केलं तर आपल्याला 10 ते 15% कट, उद्या एक 3-4% आरामात कट मिळेल, पण पुढे बुधवार गुरुवारमध्ये तो कंटिन्युअस फॉल आपल्याला पाहायला मिळेल. उद्यासाठी फक्त सीट किती येत आहेत आणि त्यावरतीच आपलं जे काही ट्रेड असणार आहे ते अवलंबून असणार आहे. तुम्ही जे काही कॅरी करून गेला असेल, गॅप अप ओपनिंग जर झालं तर 9 वाजेपर्यंत एक अंदाज आलेला असेल, त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला पोझिशन कॅरी करायचे म्हणजे ठेवायचे दुपारपर्यंत किंवा नाही ठेवायचे. आता बँक निफ्टी पहा, निफ्टीपेक्षा मी कालही सांगितलं तर बँक निफ्टीमध्ये चांगला तेजी पाहायला मिळू शकते आणि ते आज जवळजवळ 2000 पॉईंटची रॅली आपल्याला पाहायला मिळालेली बँक निफ्टीमध्ये. प्रीमियमसुद्धा जरी विक्स डाऊन झालं ना तरी प्रीमियम त्या प्रमाणामध्ये आज डाऊन होताना पाहायला मिळालेले नाही आहे. आणि बँक निफ्टीची कॅन्डल थोडी रेड आहे, परंतु बँक निफ्टीचं तसं काही नाही आहे. बँक निफ्टीची कॅन्डल अगदी वरती जाऊन बंद होण्यात यशस्वी झालेली आहे. उद्यासुद्धा 500 ते 700 पॉईंटचं गॅपअप आपल्याला अपेक्षित आहे. मग 52,000 51,900 ते 52,000 ही लेवल खूप महत्त्वाची असणार आहे उद्यासाठी. जर तिथे जात आहे आणि रिजेक्शन फेस होतं आहे तर डेफिनेटली एक 100-200 पॉईंट स्पॉटवरती तुम्ही स्टॉप लॉस लावून एक शॉर्ट पोझिशन ट्राय करू शकता. जर सीट 300-350च्या आसपास कुठेही येत असतील तरीही तुम्ही ते एक संधी घेऊ शकता. 5200 5250चा स्टॉप लॉस आपला असला पाहिजे जर या ठिकाणी मार्केट जाते तर. आणि डाऊन साईड कधी असणार आहे, डाऊन साईड पहिली डाऊन साईड ट्रिगर होणार आहे तुमची 50-100च्या खाली. जोपर्यंत 50-100 ही लेवल आपण डिफेंड करतोय, अगदीच ॲग्रेसिव्ह असाल तर मग 50-600 वगैरे तुम्ही विचार करू शकता, परंतु ते थोडं रिस्की असू शकतं 50-100च्या खाली. आणि तेही कधी 300 ते 315मध्ये सीट येत असतील तर. आणि मग हा गॅप फील होण्यासाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. तो गॅप उद्या फील होईल किंवा मग एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला फील होताना पाहायला मिळणार. आता सगळ्यात जास्त संधी ज्याच्यात मिळणार आहे ना ती निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसमध्ये. एक लक्षात घ्या, आज जर तुम्ही पाहिलं मिड कॅप निफ्टीचे जे काही ट्रेड आज झालेले आहेत ना, मुवमेंट चांगली आहे. इथून तुम्ही पाहिलं तर मुवमेंट चांगली आहे, पण जे इन द मनी ट्रेड होते ना त्यामध्येच तुम्हाला मुवमेंट पाहायला मिळाले. आउट ऑफ द मनीमध्ये काहीही मुवमेंट पाहायला मिळालं नाही. दिवसभर त्याचे प्रीमियम डिके होत राहिले आणि शेवटी झिरो होताना तुम्हाला पाहायला मिळाले. तर ऑब्वियसली OTM आहे म्हणजे झिरोच होणार आहे, परंतु जी मुवमेंट तुम्हाला निफ्टीमध्ये OTMमध्ये पाहायला मिळाली, बँक निफ्टीमध्ये किंवा निफ्टी फायनान्शियलमध्ये, ती मिड कॅपमध्ये पाहायला मिळालं नाही. मग तसंच काहीसं उद्या निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसमध्ये होऊ शकतं. जर उद्या मार्केट 22,700च्या वरती सस्टेन करते ना तर एकदा तुम्हाला 23,000 निफ्टीमध्ये अवश्य पाहायला मिळणार आहे. कदाचित गॅप अप ओपनिंगसुद्धा तुम्हाला 200-250 पॉईंटचं पाहायला मिळू शकतं. जर रिझल्ट त्या पद्धतीने आहे तर मग तिथे तुम्ही एक 23,000चं टार्गेट ठेवू शकता. 23,000 रिजेक्शन निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये येत असेल तर बेस्ट वे असू शकतो तुम्हाला थोडा आउट ऑफ द मनीचा एखादा ट्रेड घेऊन तुम्ही निफ्टी होल्ड करणं, कारण का प्रीमियम उद्या कमी झालेले असते. डाऊन साईड कधी 22,300च्या खाली गेल्यानंतरच आपल्याला चांगली डाऊन साईड पाहायला मिळणार आहे. ती कशासाठी तर गॅप फिलिंगसाठी. मी आज कोणत्याही लेवल डिस्कस केले नाही, लेवल फक्त इथे समजावेत म्हणून. उद्या सगळं जे ट्रेडिंग आहे ते तुमचं बेस असणार आहे. जे काही घडलेलं आहे मागच्या इलेक्शनमध्ये तसंच झालं. गॅप अप ओपनिंग मार्केटने एक प्रॉफिट बुकिंग दाखवलं आणि थांबलं थोडा वेळ आणि लास्टला मग किंवा दुसऱ्या दिवशी मुवमेंट येते. तसंच काहीसं यावेळीसुद्धा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्त गांगरून जाऊन किंवा काहीतरी मिस झाले आपल्या हातून ही भावना मनात घेऊन उद्या ट्रेड करण्याचा प्रयत्न करू नका. क्वांटिटी कमी ठेवा म्हणजे तुम्हाला होल्ड करायला काहीही वाटणार नाही. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय तुम्ही आज किती प्रॉफिट केला आहे हे नक्की कमेंटमध्ये कळवा. प्रॉफिट आहे, लॉस आहे, काय ते असेल ते कमेंटमध्ये कळवा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.